हाय फ्रेंड्स, आज आपण मस्त असे मुलांसाठी बूस्टर डोस म्हणू शकतो. फ्रेश असे ड्रायफ्रूटचे लाडू, अगदी सॉफ्ट मऊ आणि बघू शकता करायला पण तेवढे सोपे आहेत. अगदी छान आणि प्रोटीनयुक्त असे. आता स्कूल चालू झालेले आहे म्हणून आपण आता ड्रायफ्रूटचे लाडू बनवायला घेतलेत. तर अगदी असे फ्रेश असे ड्रायफ्रूट्स घ्यायचे आहेत आणि हे प्रमाण 50 ग्रॅममध्ये आहे. तर इथं आपण खजूर 500 ग्रॅम घेतली आणि बाकी जेवढे सामान आपण घेतलेले साहित्य ड्रायफ्रूटचे ते 50-50 ग्रॅममध्येच आहे. फक्त खजूर आपण 500 ग्रॅम घेतलेली आहे. तर इथं खोबरं किसून घेतलेले अशा पद्धतीने. आणि आता आपण आहे ना बदाम आणि काजू अशा पद्धतीने कट करून घ्यायचेत. तर सुरीच्या साहाय्याने कट करू शकता किंवा तुमच्या पद्धतीने तुम्ही बारीक पण करू शकतात. तर अशा पद्धतीने मी ड्रायफ्रूटचे लाडू बनवते. आता आपण इथे 1 चमचा तूप टाकून घेणार आहोत. तूप टाकून झाल्यानंतर आहे ना बदाम काजू व्यवस्थित लाल होऊ द्यायचं आणि छान असं कमी आचेवरती परतून घ्यायचे आहेत. तर अशा पद्धतीने तर बघू शकता मस्त असे छान खरपूस होईपर्यंत आपण इथं भाजून घेतले. आता इथं मी आहे ना अक्रोड घेतला. अक्रोड मी थोडासा ठेचून घेतलेला आहे. जास्त मोठा असल्यामुळे तो आपला लाडू वाळता येत नाही. तर अशा पद्धतीने करून घेतलं. त्याच्यानंतर मिलन सीड असतं. त्याच्यानंतर आपण पिस्ता घेतला. हे सर्व प्रमाण जे आपण आहे ना तर टरबुजाचे बियासुद्धा घेतलेले आहेत. ते सर्व आपण व्यवस्थित 500-500 ग्रॅममध्ये व्यवस्थित निवडून घेतलेले आहेत. ते सुद्धा छान परतून घ्यायचं कमी गॅसवरती. जे सीड्स आहेत ना त्या टम्म अशा फुगलेल्या आणि कुरकुरीत होऊन आल्या की समजायचं की आपले सीड छान अशा परतून झालेले आहेत. आता इथं आपण काय करायचं, मखानेसुद्धा त्याच पद्धतीने रोस्ट करायचे आहेत हळूहळू. तर कमी गॅस ठेवायचा. आता बघू शकता छान असे रोस्ट झालेले आहेत. ते सुद्धा आपण काढून घेतलं. इथं खोबरं टाकून घेतलं. खोबऱ्याला तेला तुपाची आवश्यकता नसते, त्याच्यातच ऑलरेडी भरपूर तेल असतं. तर अशा पद्धतीने छान कमी गॅसवरतीच भाजून घ्यायचं. ते सुद्धा आपण साईडला काढून घ्यायचं आहे. तर आता गॅसवरती आपण पॅन ठेवायचा आणि 2 चमचे तूप टाकून घ्यायचं. इथे जी 500 ग्रॅम आपण खजूर घेतली होती ती अशा पद्धतीने टाकून घ्यायची. त्याच्यानंतर आपण अंजीर घेतलं. अंजीरसुद्धा आपण 50 ग्रॅम घेतलेलं होतं. ते सुद्धा व्यवस्थित याच्यातच मिक्स करायचं. तर व्यवस्थित छान एक जीव होतं अशा पद्धतीने. आणि खजुरीला गरम वाफ लागली की ती आपोआप वितळते. त्याच्यामुळे एवढं टेन्शन घेण्याची गरज नाही, मिक्सरला घालण्याची गरज नाही आहे. तर आता इथं मी खसखससुद्धा टाकून घेतली. छान असं आपलं एक जीव झालेली आहे इथं खजूर. तर अगदी सोपी रेसिपी आहे मस्त अशी. तर तुम्ही नक्कीच या मुलांना करून खाऊ घाला. बाहेर खूप महाग भेटते, तर तुम्ही घरच्या घरी अशा पद्धतीने ड्रायफ्रूटचे लाडू करू शकतात. तर आता मी एक खजूरमध्ये जे आपण ड्रायफ्रूट्स भाजून घेतले होते ते सर्व ॲड करून घेते अशा पद्धतीने. याच्यात आपण व्यवस्थित सगळं ड्रायफ्रूट्स ॲड करून व्यवस्थित हळूहळू मी टाकून घेतलेले आहे. मखाने होते ते थोडेसे मी खलबत्त्यात घालून घेतले कारण अख्खे दिसते म्हणून. तर अशा पद्धतीने तुम्ही जर ड्रायफ्रूटचे लाडू केले ना तर तुमची मुलं परत परत मागून खातील. आणि माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता हे सर्व आपण एकजीव करून घेतलेले आहे छान पद्धतीने. तर लाडू वाळायला अगदी आपण कोमट झाल्यावरसुद्धा थंड झाल्यावरसुद्धा आपण हे लाडू वाळवू शकतो. असं काही नाही लगेच वाळलेच पाहिजे. तर खूप इझी आणि खूप सोपे असतात. आता आपण पटपट लाडू वाळवून घेणार आहोत. आणि 50-50 ग्रॅम ड्रायफ्रूट्सला अर्धा किलो खजूर पुरेशी असते. तर बघू शकता मस्त असे आपले लाडू वाळवून झालेले आहेत. आता इथं मी तुम्हाला तर दाखवले लाडू वाळवून दाखवलेत. अगदी इझी बनवले जातात. तर लहान मुलांनासुद्धा सांगितले ते सुद्धा हे लाडू वाळवू शकतात. इतकी सोपी रेसिपी आहे आणि इतकी झटपट होणारी आहे. तर नक्कीच तुम्ही हे लाडू ट्राय करून बघा. तर इथं बघू शकता फायनली आपले लाडू 1 किलोचे लाडू तयार झालेले आहेत. योग्य प्रमाण आहे. अजिबात तुम्ही चुकणार नाही. पहिल्याच प्रयत्नात सोपे आणि सहज बनवू शकतात. बघू शकता किती सॉफ्ट आणि मस्त असे ड्रायफ्रूटचे लाडू तयार झालेत.